नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर नगरकर आपलं व्हाय टू चूज हिस्ट्री ऑप्शनल या वर्कशॉपमध्ये सगळ्यांचं स्वागत करतो। आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की एमपीएससी राज्यसभा मुख्य परीक्षेचा जो सिलेबस आहे तो बदललेला आहे आणि ज्याची अंमलबजावणी 2023 पासून होणार आहे। आणि या बदललेल्या सिलेबसमध्ये आपल्याला एक ऑप्शनल सब्जेक्ट तयार करायचा आहे, ज्याला आपण वैकल्पिक विषय असं म्हणतो। त्या वैकल्पिक विषयाची आपल्याला तयारी करायची आहे। त्या संदर्भात आपण आज वर्कशॉप घेत आहोत। व्हाय टू चूज हिस्ट्री ऑप्शनल, हिस्ट्री ऑप्शनल का घ्यायचा, इतिहास हा वैकल्पिक विषय का घ्यायचा, त्याचे पॉझिटिव्ह पॉइंट्स काय आहेत, त्याच्या स्ट्रेंथ काय काय आहेत, त्याचे फीचर्स काय काय आहेत, नक्की हिस्ट्री ऑप्शनल करायचं झालं तर रेफरन्स बुक्स काय काय वापरायची, हिस्ट्री ऑप्शनल विषय असणारे गैरसमज काय काय आहेत किंवा त्याचं वास्तव काय आहे, अशा विविध प्रश्नांची चर्चा आपण आजच्या वर्कशॉप मध्ये करणार आहोत। चला तर मग सुरू करूयात आपला आजचा वर्कशॉप व्हाय टू चूज हिस्ट्री ऑप्शनल। बघा आपल्याला इथे सिलेबस दिसतोय हिस्ट्री ऑप्शनलचा। पेपर 1 मध्ये आपल्याला एन्शंट इंडिया आहे, ठीक आहे। एन्शंट इंडिया म्हणजे प्राचीन भारत आपण ज्याला म्हणतो, प्राचीन भारत। दुसरा आहे मिडिवल इंडिया, मध्ययुगीन भारत। प्राचीन भारत आणि मध्ययुगीन भारत या दोन कंटेंटचा आपला समावेश पेपर 1 मध्ये दिसतो। पेपर 2 मध्ये आपल्याला मॉडर्न इंडिया आहे, आधुनिक भारत, ठीक आहे, आणि वर्ल्ड हिस्ट्री आहे, जगाचा इतिहास। असे आपल्याला 4 इरास किंवा 4 कंटेंट आपल्याला पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये दिसतात। आता आजचा जो आपला एफर्ट आहे तो हिस्ट्री ऑप्शनल का घ्यायचा हे समजून घेणं आहे किंवा त्याचे स्ट्रेंथ काय आहे ते बघणं आहे। आपण आज सिलेबस हा डिटेलमध्ये डिस्कस नाही करणार आहोत, त्यासाठी आपण एक नवीन व्हिडिओ तयार करणार आहोत ज्याच्यामध्ये सिलेबस पूर्ण डिस्कस केलेला असेल, ठीक आहे। व्हाय टू चूज हिस्ट्री ऑप्शनल। आता आपण बघूयात की हिस्ट्री ऑप्शनलचे नक्की स्ट्रेंथ काय काय आहेत, त्याचे काय म्हणतात त्याला फीचर्स काय काय आहेत, नक्की हिस्ट्री ऑप्शनल का घेतलं पाहिजे, आपण 1 बाय 1 आता डिस्कस करूयात। बघा फर्स्ट पॉइंट मी इथं घेतलेला आहे, जीएस ओव्हरलॅप, प्रिलिमिनरी टेस्ट आणि मेन एक्झामिनेशन। आता आपल्याला प्रिलिमिनरी टेस्टला आहे जीएस मध्ये आपल्याला हिस्ट्री असतं, तसंच मेन एक्झामला पण पेपर 1 मध्ये आपल्याला जीएस आहे, ठीक आहे। तर हिस्ट्री ऑप्शनल घेतल्यावरती आपल्याला प्रिलिमिनरी टेस्ट मध्ये जीएस मध्ये कसा फायदा होतो आणि मेन एक्झाम मध्ये कसा फायदा होतो ते आपण थोडक्यात बघूयात। बघा प्रिलिमिनरी टेस्ट मध्ये आपल्याला साधारणतः हिस्ट्रीचे 15 क्वेश्चन्स येतात। त्या 15 क्वेश्चन्स पैकी 5 क्वेश्चन मॉडर्न इंडियाचे असतात, ज्याला आपण आधुनिक भारत म्हणतो। 4-5 क्वेश्चन एन्शियंट इंडिया किंवा प्राचीन भारताचे असतात आणि 4-5 क्वेश्चन्स मिडल इंडिया किंवा मध्ययुगीन भारताचे असतात, ठीक आहे। अशी थोड अप्रॉक्सिमेटली रचना असते। त्यामध्ये आपल्याला मॉडर्न इंडिया, वर्ल्ड एन्शियंट इंडिया आणि मिडल इंडिया ही तिन्ही जे इरा आहेत त्यांचे जे क्वेश्चन्स आहेत, आपण जर का हिस्ट्री ऑप्शनल घेतला तर हे सगळे 15-16 जे काही क्वेश्चन येतात ते आपल्याला सोपे जाऊ शकतात। ऑन द कॉन्ट्ररी ज्याचा हिस्ट्री ऑप्शनल नाहीये त्या कॅन्डिडेटला मॉडर्न इंडिया तर जमेल, परंतु एन्शियंट आणि मिडिवल इंडिया बरेच वेळा जमत नाही। तुम्ही एखाद्या सिनियरला भेटाल आणि त्यांना विचाराल की बाबा तुला जीएसचा पेपर कसा गेला, त्यामध्ये हिस्ट्री कसं गेलं, तर तो तुम्हाला नक्की सांगेल की मॉडर्न इंडिया तर चांगलं होतं, मला एन्शियंट आणि मिडिवल इंडिया तेवढं काही फारसं काही चांगलं जमलं नाही। याचं कारण हेच असतं की हिस्ट्री ऑप्शनलच्या कॅन्डिडेटचा अभ्यास हिस्ट्रीचा डीप असतो, त्यामुळे जीएस मधले जे पेपर प्रश्न येतात ते तो इझिली सोडू शकतो आणि नॉन ऑप्शनल स्टुडंटला ते थोडेसे अवघड जातात। आणि हिस्ट्री ऑप्शनल असणाऱ्या कॅन्डिडेटला जीएस मधले सगळे क्वेश्चन जमल्यामुळे त्याला प्रिलिम्स पास होणं सोपं जातं। हा झाला प्रिलिम्स मधला फायदा। आता मेन एक्झाम मध्ये हिस्ट्रीचे लिंकेजेस कुठे आहेत किंवा हिस्ट्री ऑप्शनलचा आपला जीएस मध्ये कसा काय फायदा होतो तर आपण 1 बाय 1 बघूयात। पेपर 1, 2, 3, 4 ह्यांच्याशी हिस्ट्री ऑप्शनलचे कसे लिंकेजेस आहेत। आता पेपर 1 मध्ये बघितलं आपण तर हिस्ट्री जीएस मध्ये आपल्याला पेपर 1 ला हिस्ट्री आहे बघा। आता जीएस मध्ये हिस्ट्री आपल्याला हिस्ट्री ऑप्शन असल्यामुळे ते सोपं जाणार आहे नक्कीच, ठीक आहे। त्याचबरोबर आपल्याला पेपर 1 मध्ये सोशल इश्यूज आहेत बघा। तर सोशल इश्यूजचा अभ्यास करताना आपल्याला बरेच वेळा हिस्टॉरिकल कॉन्टेक्स्ट बघायला लागते किंवा त्याचा इतिहासामधला संदर्भ आपल्याला बघावा लागतो, तर तो आजचा टॉपिक आपल्याला कळतो। फॉर एक्झाम्पल आपण वुमन इश्यूज जर का घेतले तर आजचे जे वुमन इश्यूज तुम्हाला समजून घ्यायचे असतील तर तुम्हाला नक्कीच थोडंसं इतिहासात काय घडलं हे बघावं लागतं किंवा त्याची बॅकग्राऊंड थोडीशी तुम्हाला माहिती पाहिजे। फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर आपण वैदिक काळात गेलो तर वैदिक काळामध्ये आपल्याला गार्गी आणि मैत्रेयी यांसारख्या स्त्री लेखिका दिसतात ज्यांनी ऋग्वेदामध्ये काही ऋचा लिहिलेल्या आहेत, काही श्लोक लिहिलेले आहेत, ठीक आहे। स्त्रियांना ऋग्वेदामध्ये श्लोक लिहायचा अधिकार आहे, याचा अर्थ काय आहे, स्त्री पुरुष समानता आहे, ठीक आहे, तिथे इक्वॅलिटी आहे, ठीक आहे। परंतु नंतरचा तुम्ही हिस्टॉरिकल डिस्कोर्स जर का सगळा बघाल तर तुम्हाला असं जाणवेल की स्त्रियांची स्थिती ही हळूहळू वाईट होत गेलेली आहे, ठीक आहे। आणि तोपर्यंत साधारणतः 17व्या-18व्या शतकापर्यंत
तशीच ती डिटिरियोरेटिंग कंडिशन स्त्रियांची आहे. आणि 17व्या-18व्या शतकापासून म्हणून सामाजिक धार्मिक चळवळी सुरू झालेल्या आहेत आणि त्यामध्ये स्त्री पुरुष समानतेचा एक मुद्दा पुढे आलेला आहे. आणि समाज सुधारक आता अशा चळवळी करतात जेणेकरून स्त्रियांना त्यांचे अधिकार मिळावेत किंवा पुरुषांच्या बरोबर त्यांना दर्जा असावा म्हणून प्रयत्न करतात. त्यामध्ये आपण राजा राम मोहन रॉय बघू शकतो किंवा महात्मा फुले बघू शकतो. तर असे प्रयत्न सुरू झाले आणि त्याचबरोबर तेव्हापासून मग परत एकदा स्त्रियांची जी वाटचाल आहे ती समानतेकडे सुरू झाली आणि ती अजूनही चालूच आहे. तर लक्षात घ्या की हे काय सांगितलं मी, तर आपल्याला एखादा सोशल इश्यूज किंवा सामाजिक जो मुद्दा आहे आजचा तो समजून घ्यायचा असेल तर नक्कीच आपल्याला हिस्टॉरिकल कॉन्टेक्स्ट बघायला लागते. आणि हिस्ट्री ऑप्शनल जर का तुमचा असेल तर हे सोशल इश्यू समजून घेताना तुम्हाला फायदा होतो. हे झालं पेपर 1चं. आता जीएस पेपर 2चं बघूयात आपण. पेपर 2 मध्ये आपल्याला इंडियन कॉन्स्टिट्यूशन आहे, भारताचं संविधान. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारतीय संविधानामध्ये 395 आर्टिकल्स आहेत किंवा 10 ते 12 शेड्यूल्स आहेत. ठीक आहे. तर आता ह्या ज्या सगळ्या प्रोव्हिजन्स आहेत त्या कॉन्स्टिट्यूशनल मेकर्सनी संविधानाचे जे निर्माते आहेत त्यांनी हे जे आर्टिकल्स आहेत ह्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत ह्या का घेतल्या, कशा घेतल्या किंवा भारताच्या परिस्थितीला त्या लागू कशा केल्या या प्रश्नांचा जर का तुम्हाला अभ्यास करायचा असेल किंवा हे जर का प्रश्न तुम्हाला पडले तर त्याची उत्तर तुम्हाला इतिहासात मिळतात. फॉर एक्झाम्पल समजा आर्टिकल 17 झालं की ॲबॉलिशन ऑफ अनटचेबिलिटी, आपण अस्पृश्यता निर्मूलन ज्याला म्हणतो त्याचा विचार केला आपण त्या आर्टिकलचा. तर ते आर्टिकल का समाविष्ट करण्यात आले संविधानामध्ये, तर तुम्ही बघा भारताचा इतिहास बघितला तर भारतात प्राचीन काळापासून एक जातीभेद आहे किंवा अस्पृश्याची एक काय म्हणतात भारतीय संस्कृतीला लागलेला डाग आहे तो आतापर्यंत भारताच्या स्वातंत्र्यापर्यंत चालत आलेला आहे. ठीक आहे. आणि तो पूर्णपणे भारतातून इरॅडिकेट करण्यासाठी, त्याचं निर्मूलन भारतातून करण्यासाठी तो 17वा आर्टिकल हे टाकलेलं आहे. आता लक्षात घ्या हे जे प्रोव्हिजन्स आपल्याला जर समजून घ्यायचे असतील तर नक्कीच आपल्याला त्याच्या लिंकेज आपल्या हिस्ट्रीशी करावं लागतं. हे झालं कॉन्स्टिट्यूशनचं. पेपर 2 मध्ये अजून एक भाग आहे तो आहे इंटरनॅशनल रिलेशन्सचा, आंतरराष्ट्रीय संबंध. आता इंटरनॅशनल रिलेशन्सचा आजचा जर का तुम्हाला अभ्यास करायचा असेल अगेन तुम्हाला हिस्ट्रीशी लिंकेज त्याचे असतातच. तुम्हाला हिस्ट्रीचा अभ्यास असावा लागतो किंवा हिस्ट्रीकडे आपल्याला बघावंच लागतं. फॉर एक्झाम्पल समजा आता चायना आणि तैवानचा जर का इश्यू बघितला की चायना आणि तैवान मधले जे राजनैतिक संबंध आहेत ते खूप ताणले गेलेले आहेत. ते का ताणले गेलेले आहेत किंवा चायना आणि युएसए मधले संबंध खूप ताणले गेलेले आहेत. ते का ताणले गेलेले आहेत, समजा युएसएच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या ज्या स्पीकर आहेत नॅन्सी पेलोसी यांनी तैवानला भेट दिली आणि चायना फ्युरियस झालाय, चायना चिडलेला आहे आणि चायना आणि युएसएचे संबंध बिघडले. असं का आहे, एका व्यक्तीच्या भेटीमुळे एवढं काय झालं की चायना एवढा चिडलेला आहे. ह्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला जर का बघायचे असेल तर तुम्हाला नक्की परत इतिहासात जावं लागतं की 1949 मध्ये साम्यवादी सत्ता आलेली आहे चायनामध्ये माओ त्से-तुंगच्या नेतृत्वाखाली आणि चायनाचा त्याआधीचा लीडर जो आहे चांग काय शेक त्याला तैवानमध्ये जावं लागलेलं आहे. त्यांनी तिकडे डेमोक्रेसी सुरू केलेली आहे. म्हणजे चायनाचे 2 भाग झाल्यासारखे आहेत हे. आता आजचा जो चायना आणि तैवानचा इश्यू जर का तुम्हाला बघायचा असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला शोधायचं असेल किंवा ते का झालं असं हे समजून घ्यायचं असेल तर नक्की परत आपल्याला इतिहासाकडे बघावं लागतं. 1950-60 मधल्या ज्या घडामोडी आहेत त्या जर का तुम्हाला नीट कळल्या तर मात्र आजच्या चायना तैवानचा जो इश्यू आहे तुम्हाला नीट कळू शकतो. याचाच अर्थ काय की हिस्ट्री ऑप्शनल तुमचा असेल तर इंटरनॅशनल रिलेशन समजून घेताना तुम्हाला त्याचा फायदा नक्की होणार आहे, डायरेक्टली और इनडायरेक्टली. ठीक आहे. हे झालं जीएस पेपर 2चं. आता जीएस पेपर 3 बघूयात. जीएस पेपर 3 मध्ये आपल्याला इकॉनॉमी, इंडियन इकॉनॉमी आहे. इंडियन इकॉनॉमीमध्ये असे बरेच टॉपिक आहेत जे हिस्ट्री ऑप्शनलशी किंवा हिस्ट्रीशी संबंधित आहेत. फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर 5 इयर प्लॅन आहे किंवा लँड रिफॉर्म्स आहेत किंवा ग्रीन रिव्होल्युशन आहे. असे बरेच टॉपिक जे आहेत जे हिस्ट्रीशी डायरेक्ट त्याचं लिंकेज आहे. जर का तुमचा हिस्ट्री ऑप्शनल असेल तर डेफिनेटली ते इश्यूज हँडल करताना, ते मुद्दे समजून घेताना, त्याचा अभ्यास करताना तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. हे झालं इंडियन इकॉनॉमीचं. पेपर 3 मध्ये अजून एक पार्ट आहे तो आहे इंटरनल सिक्युरिटी, ज्याला भारताचे अंतर्गत सुरक्षितता आपण म्हणतो. त्या सुरक्षिततेशी संबंधित आपल्याला एक टॉपिक आहे स्प्रेड ऑफ एक्स्ट्रीमिझम, नक्षलवाद किंवा माओवाद असा एक टॉपिक आहे. तर लक्षात घ्या की नक्षलवाद आणि माओवाद समजून घ्यायचा असेल, स्प्रेड ऑफ एक्स्ट्रीमिझम समजून घ्यायचा असेल, ठीक आहे, किंवा भारताची अंतर्गत सुरक्षितता समजून घ्यायची असेल तर नक्की आपल्याला परत इतिहासाकडे थोडं बघावं लागतं किंवा त्याची हिस्टॉरिकल कॉन्टेक्स्ट समजून घ्यावी लागते की नक्षलवाद नक्की कुठल्या, नक्षलबाडी नावाचं एक गाव आहे बंगालमध्ये, तिथून नक्षलवाद सुरू झालेला आहे आणि तो भारताच्या विविध भागामध्ये पसरलेला आहे. ठीक आहे. त्याचे कारण काय आहेत, ठीक आहे, त्याचं आजचं पोझिशन काय आहे, आज नक्की नक्षलवादाची स्थिती काय आहे, त्याचा भारताच्या अंतर्गत सुरक्षेला डायरेक्ट धोका कसा काय आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तर समजून घेण्यासाठी आपल्याला नक्की
थोडं हिस्टॉरिकल कॉन्टेक्स्ट माहिती असणं गरजेचं आहे. आणि तुमचा हिस्ट्री ऑप्शनल जर का असेल तर हिस्टॉरिकल कॉन्टेक्स्ट ही समजून घेणं जास्त सोपं पडतं. हे झालं जीएस पेपर 3चं. आता जीएस पेपर 4 मध्ये काय आहे तर कॉन्ट्रीब्युशन्स ऑफ मॉरल थिंकर्स अँड फिलॉसॉफर्स ऑफ इंडिया अँड द वर्ल्ड असं डायरेक्ट टॉपिक आहे. ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा स्वामी विवेकानंद आहेत किंवा महात्मा गांधी आहेत, यांची काही शिकवण आहे. ठीक आहे, त्याचा समाजावर झालेला परिणाम आहे. किंवा इंटरनॅशनल लेवलला सांगायचं झालं तर आपला व्हॉल्टेअर आहे, रुसो आहे किंवा अब्राहम लिंकन आहे. असे बरेच पॉलिटिकल थिंकर्स किंवा फिलॉसॉफर्स आहेत ज्यांची फिलॉसॉफी आपल्याला अभ्यासायची आहे आणि त्याविषयी आपल्याला प्रश्न पेपर 4 मध्ये येणार आहेत. आता लक्षात घ्या, या फिलॉसॉफर्स किंवा हे जे थिंकर्स आहे याचा हिस्ट्रीची डायरेक्ट संबंध आहे. या हिस्टॉरिकलच पर्सनॅलिटीज आहेत. तर मी हिस्ट्री ऑप्शनल जर का तुम्ही त्याचा अभ्यास केला हिस्ट्री ऑप्शनलचा तर नक्कीच पेपर 4 मधला हा जो टॉपिक आहे तो तुम्हाला इझी जाणार आहे. हे साधारण स्वरूप आहे की पेपर 1, 2, 3, 4 याच्यामध्ये जे टॉपिक्स आहेत त्याचा हिस्ट्री ऑप्शनलशी कसा संबंध आहे, कसे लिंकेजेस आहेत हे आपण थोडक्यात डिस्कस केलं. हाच माझा पहिला पॉईंट होता, व्हाय टू चूज हिस्ट्री ऑप्शनल. हिस्ट्री ऑप्शनल का घ्यायचं याच्यामधला हा पहिला जीएस ओव्हरलॅपचा हा जो मी मुद्दा आता डिस्कस केला. ठीक आहे, आता आपण हळूहळू पुढे जाऊयात. हेल्प इन हिस्ट्री. आता हिस्ट्री ऑप्शनलचा एसे मध्ये कसा फायदा होतो आपल्याला. आता तुम्ही हिस्ट्री ऑप्शनलचे निबंधाचे जर का तुम्ही टॉपिक्स बघितले युपीएससीला आलेले मागच्या 10-12 वर्षांपूर्वीचे 12 वर्षांमधले जे एसेचे टॉपिक्स आहेत ते जर का बघितले तर तुमच्या लक्षात येईल की साधारण बऱ्याच त्यापैकी जे टॉपिक्स आहेत त्यांना हिस्टॉरिकल कॉन्टेक्स्ट आहे. मग हिस्ट्रीचं कॉन्शियसनेस जर का तुम्हाला असेल, हिस्ट्रीची थोडी अंडरस्टँडिंग असेल तर ते टॉपिक सोडवणं सोपं जाऊ शकतं आपल्याला. फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर 2021 मध्ये जी मेन एक्झाम झालेली आहे युपीएससीची त्याच्यामध्ये फिलॉसॉफिकल टॉपिक्स विचारले बघा एसे साठी. आणि आपल्याला माहिती आहे की फिलॉसॉफी आणि हिस्ट्री हे हँड इन हँड पुढे जाणारे सब्जेक्ट्स आहेत. जर का तुम्हाला हिस्टॉरिकल कॉन्शियसनेस किंवा हिस्टॉरिकल अंडरस्टँडिंग जर का नीट असेल तर नक्कीच हे फिलॉसॉफीशी संबंधित जे एसेचे टॉपिक्स आहेत ते तुम्हाला नीट हँडल करता येणार आहेत. त्यामुळे हिस्ट्री ऑप्शनलचा निबंधामध्ये डायरेक्ट आपल्याला फायदा होऊ शकतो. पुढे बघा काय, अंडरस्टँडिंग द करंट अफेअर्स इन जीएस. बघा आजचं जे करंट अफेअर्स आहे किंवा चालू घडामोडी ज्या घडतात त्याचा हिस्ट्रीशी काय संबंध आहे. हिस्ट्रीमध्ये त्याचा डायरेक्ट संबंध आपल्या हिस्ट्रीशी असतो. आणि हिस्टॉरिकल कॉन्शियसनेस तुम्हाला जर का असेल, हिस्टॉरिकल कॉन्टेक्स्ट जर तुम्हाला माहिती असेल त्या टॉपिकची तर नक्कीच तो टॉपिक कळणं सोपं होतं. त्याच्यासाठीच मी आधीच एक उदाहरण दिलं चायना तैवानचं. अजून एक उदाहरण घ्यायचं झालं इंटरनॅशनल रिलेशन्स मधलं तर आपण रशिया आणि युक्रेनचा रिसेंटचं घेऊ शकतो की रशिया आणि युक्रेनवरती आक्रमण केलेलं आहे. ते आक्रमण का केलेलं आहे किंवा युक्रेनला नाटोचा सदस्य का व्हायचंय, नाटो नक्की काय आहे, नाटोमध्ये वेस्टर्न पॉवर्स ज्या आहेत युएस किंवा इंग्लंड वेस्टर्न युरोप मधल्या पॉवर्स आहेत त्यांचं प्राबल्य नाटोमध्ये आहे किंवा नाटोची स्थापना त्यांनी केलेली आहे. आणि नाटोमध्ये युक्रेनला सभासद म्हणून समाविष्ट केलं तर रशियाच्या जिओपॉलिटिकल इंटरेस्टला कसा इफेक्ट होऊ शकतो या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला हिस्ट्रीमध्ये सापडतात. कोल्ड वॉर नावाचा जो हिस्ट्रीचा भाग आहे, इतिहासाचा भाग आहे, त्यामध्ये आपला रशिया आणि युएस मध्ये असणारं जे शीतयुद्ध आहे त्यामध्ये आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सापडतं की आधी युक्रेन हा रशियाचाच युएसएसआर त्यावेळेचा त्याचाच एक भाग होता आणि त्यातून तो फुटलेला आहे 1990-91 नंतर. ठीक आहे, आणि त्यानंतर रशिया आणि युक्रेनमध्ये असणारं एक विदुष्ट आहे. तर हे सगळे जे गोष्टी आहेत, ठीक आहे, या गोष्टी समजून घ्यायच्या असतील तर नक्कीच आपल्याला हिस्ट्री ऑप्शनल जर का तुमचा असेल तर या गोष्टी तुम्हाला जरा नीट समजणार आहेत, समजून घ्यायला सोपं जाणार आहे. इझी टू अंडरस्टँड. आता लक्षात घ्या, इझी टू अंडरस्टँड समजून घ्यायला सोपं आहे. आता आपण लहानपणापासून बघा शाळेमध्ये आपल्याला हिस्ट्री कंपल्सरी असतं. 8वी, 9वी, 10वी मध्ये कधीतरी आपण वर्ल्ड वॉरचा अभ्यास केलेला असतो आणि वर्ल्ड वॉर 2 मध्ये असताना हिटलर आपल्याला आज पण लक्षात असतो. ठीक आहे, तो इझी आहे. हिस्ट्री ऑप्शनल काय आहे तर खूप इझी आहे टू अंडरस्टँड आहे. तुम्ही आतापर्यंत काही पुस्तकं वाचली असतील, शाळेमध्ये वाचली असतील किंवा नंतरच्या काळातही वाचली असतील किंवा तुम्ही आताही न्यूजपेपर वाचता त्यामध्ये काही हिस्टॉरिकल आर्टिकल आलेलं असतं ते तुम्ही वाचता. आणि असं कधी तुम्हाला वाटतं का की मला बाबा हे हिस्ट्रीचं मी वाचलेलं आहे पण मला काही कळत नाही बाबा, खूपच क्लिष्ट आहे, खूपच अवघड आहे, ही संकल्पना समजायला खूप अवघड आहे, असं कधी होतं का? असं कधीच होत नाही मित्रांनो. काय आहे, हिस्ट्री हा सिंपल सब्जेक्ट आहे, इझी टू अंडरस्टँड आहे. त्यामुळे आपल्याला तो क्लिष्ट वाटत नाही आणि समजायला सोपा होतो आणि त्यामुळे पण हिस्ट्री ऑप्शनलचा अभ्यास आपल्याला सोपा वाटतो. पुढे बघा, स्टॅटिक इन नेचर. हिस्ट्री ऑप्शनलचं जे नेचर आहे ते स्टॅटिक आहे. स्टॅटिक म्हणायचं, स्टॅटिक म्हणजे काय
तर याच्यामध्ये करंट अफेअर्सचा अभाव आहे. बघा करंट अफेअर्स नाहीये त्याच्यामध्ये, करंट अफेअर्सचं अपडेशन नाहीये, कुठल्याही प्रकारचा अपडेट आपल्याला हिस्ट्री ऑप्शनमध्ये करायचं नाहीये. एकदा तुम्ही सिलेबस संपवला की तो संपलेला आहे, त्याच्यामध्ये ऍड तुम्हाला काहीच करायचं नाहीये. फॉर एक्झाम्पल समजा मौर्यन साम्राज्य आहे, मौर्यांचं जे साम्राज्य आहे तर मौर्यांच्या साम्राज्यात तुम्ही अभ्यास केला, त्याचं कंटेंट वाचला, ठीक आहे, त्याच्यासाठी त्याच्याबद्दलच्या काही नोट्स तुम्ही प्रिपेअर केल्या, त्याच्यानंतर काही क्वेश्चन्स बघितले, ठीक आहे, असा तुम्ही अभ्यास केला, मौर्यन साम्राज्य पूर्ण अभ्यास करून घेतला, तो संपला, त्याच्यामध्ये ऍडिशन काही नाहीये. ऑन द कॉन्ट्ररी जर का तुम्ही इतर ऑप्शन्सची जर का त्याची तुलना केली तर बरेच वेळेला आपल्याला असं दिसतं की इतर ऑप्शन्समध्ये जो पेपर 1 आहे तो थेअरीचा आहे आणि पेपर 2 अप्लाइड आहे, मग त्याच्यामध्ये आपल्याला करंट अफेअर्स टाकावं लागतं. मग त्यामुळे हिस्ट्री ऑप्शनलचा काय विषय आहे की हिस्ट्री ऑप्शनल स्टॅटिक आहे, त्याच्यामध्ये करंट अफेअर्स नाहीये, त्यामुळे आपल्याला अभ्यास कमी होऊन जातो किंवा स्टॅटिक नेचरमुळे आपल्याला एकदा तो सिलेबस झाला की संपलं, अपडेट काही करायचं नाही. हे सुद्धा एक महत्वाचं फीचर आहे हिस्ट्री ऑप्शनलचं. नंतर इंटरेस्टिंग इन नेचर. बघा इंटरेस्ट, आपण बऱ्याचशा मूवीज बघतो की रिसेंटली आलेली अक्षय कुमारची समजा सम्राट पृथ्वीराज नावाची एक मूवी आहे, किंवा पद्मावत आधी होऊन गेलेली झालेली मूवी आहे पद्मावत, किंवा जोधा अकबर असेल, किंवा शाहरुख खानची अशोका मूवी असेल. आता या सगळ्या मूवीज बघतो, आपल्याला त्या आवडतात. त्या का बरं आपल्याला आवडतात याचं कारण जर का तुम्ही विचार केला थोडासा तर तुमच्या लक्षात येईल की प्रत्येकाच्या मनामध्ये एक सुप्त इंटरेस्ट असतो बघा हिस्ट्री विषयी, एक सुप्त आपल्याला आवड असते हिस्ट्री विषयी. त्यामुळे आपला हिस्ट्रीचं जे इंटरेस्टिंग नेचर आहे त्यामुळे हिस्ट्री ऑप्शनलचा अभ्यास करायला मजा येते आणि तो करायला सोपा पण जातो. सो इंटरेस्टिंग इन नेचर हे सुद्धा एक महत्वाचं हिस्ट्री ऑप्शनलचं काय म्हणतात त्याला पॉझिटिव्ह पॉईंट आहे किंवा ऍडव्हान्टेज आहे. आपण पुढच्या स्लाइडवर जाऊयात. अजून काही फीचर्स दिले ते बघा. नो सब्जेक्ट स्पेसिफिक लँग्वेज. हिस्ट्री ऑप्शनलला स्वतःची अशी स्पेसिफिक लँग्वेज नाहीये. तुम्ही काही इतर ऑप्शनलशी त्याची तुलना कराल तर काही ऑप्शनल्सला त्याची स्वतःची भाषा आहे किंवा त्या एका ऑप्शनलचे काही पारिभाषिक शब्द आहेत, जे शब्दकोश आहे त्याचा काहीतरी, तर तो आपल्याला अभ्यास करावा लागतो. परंतु हिस्ट्रीमध्ये तसं नाहीये. हिस्ट्रीमध्ये प्लेन आहे, सिंपल आहे, कुठलीही स्पेसिफिक लँग्वेज नाहीये. तुम्हाला सिंपल लँग्वेजमध्ये उत्तरं लिहायची आहेत. नो पर्टिक्युलर एज्युकेशनल बॅकग्राऊंड इज रिक्वायर्ड. बघा कुठलंही एक पर्टिक्युलर एज्युकेशनल बॅकग्राऊंड रिक्वायर्ड नाहीये. तुम्ही कुठल्याही बॅकग्राऊंडचे असा, तुम्ही डॉक्टर असा, इंजिनियर असा, तुमचं BA BCom BSc काही झालेलं असेल तर तुम्ही हिस्ट्री ऑप्शनल घेऊ शकता. हिस्ट्री ऑप्शनलला कुठल्याही एका पर्टिक्युलर एज्युकेशनल बॅकग्राऊंडची रिक्वायरमेंट नाही. गायडन्स अवेलेबिलिटी. बघा हिस्ट्री हा खूप जुना सब्जेक्ट आहे, खूप पॉप्युलर सब्जेक्ट आहे, त्यामुळे त्याचं बऱ्यापैकी आपल्याला गायडन्स अवेलेबल आहे. मटेरियल अवेलेबिलिटी. बघा हिस्ट्रीमध्ये ते एवढं मटेरियल अवेलेबल आहे की आपल्याला ते थोडंसं मग कमी करण्याचाच एकतर विचार करावा लागतो. म्हणजे तो प्रश्न हाच असतो की आपल्याला कमी करायचं त्यातलं. तर मटेरियल अवेलेबिलिटी हा इश्यू नाहीये. अजून मटेरियलच्या बाबतीत सांगायचं झालं तर अजून एक मुद्दा असा आहे की मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजेसमध्ये याचं मटेरियल अवेलेबल आहे समान दर्जाचं. म्हणजे इंग्लिश मधली जी क्वालिटी आहे तीच आपल्याला मराठीमध्ये पण मिळते. हे इतर ऑप्शनमध्ये, बऱ्याच ऑप्शनमध्ये घडताना आपल्याला दिसत नाही. बरेच वेळेला इतर ऑप्शनमध्ये तुम्हाला इंग्लिशमध्ये चांगली पुस्तकं अवेलेबल आहेत पण त्याचं मराठीतलं ट्रान्सलेशन आहे ते चांगलं अवेलेबल नाहीये, किंवा त्या ऑप्शनलचे पारिभाषिक शब्द जे मराठीत लिहायचे आहेत इंग्लिशचे तर ते थोडंसं लिहिणं अवघड जातं. हा प्रॉब्लेम हिस्ट्रीला नाहीये. ठीक आहे, इंग्लिश आणि मराठी या दोन्ही लँग्वेजेसमध्ये एक इक्वली मटेरियल अवेलेबल आहे. बघा सक्सेस रेशो किंवा स्कोरिंग. आता हिस्ट्री ऑप्शनल स्कोरिंग आहे की नाही किंवा सक्सेस रेशो त्याचा काय आहे तर लक्षात घ्या. आता UPSCला तुम्ही जर का आत्ताचा रिझल्ट बघितला, 2021ला जे मेन्स झाली, 2022ला ज्याचा जो रिझल्ट लागला त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर ऑल इंडिया रँक फर्स्ट झालेली जी मुलगी आहे श्रुती शर्मा, तर तिचा हिस्ट्री ऑप्शनल आहे. बघा जर का हिस्ट्री ऑप्शनल तेवढा स्कोरिंग नसता तर ती पहिली आलीच नसती. ठीक आहे, आणि तुम्ही बघा दरवर्षी UPSCच्या लिस्टमध्ये तुम्हाला बरेच कॅन्डिडेट सापडतील ज्यांचा हिस्ट्री ऑप्शनल आहे. त्याचबरोबर आत्ताचा हा जो ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न आपण जर का सोडला MPSCचा, त्याच्या आधीचा जर का ऑप्शनलचा जो पॅटर्न होता तो जर का बघितला तर त्यावेळेला पण बरेचसे असे कॅन्डिडेट आहेत जे हिस्ट्री ऑप्शनल घेऊन पास व्हायचे. ठीक आहे, सो सक्सेस रेशो चांगला आहे आणि स्कोरिंग ही सब्जेक्ट आहे. सुटेबल फॉर बोथ द मीडियम्स. मी आता सांगितलं असं बघा मटेरियल अवेलेबिलिटी दोन्ही लँग्वेजेसमध्ये आहे. इंग्लिश आणि मराठीमध्ये इक्वल समान दर्जाचं समान क्वालिटीचं मटेरियल अवेलेबल आहे. त्याचबरोबर तुम्ही दोन्ही मीडियम मध्ये कम्फर्टेबली प्रश्न उत्तर लिहू शकता. एखाद्याला वाटलं मला इंग्लिश मिडियम घ्यायचंय तो तेवढंच चांगलं लिहू शकतो जेवढं एखादा मराठी मिडियमचा मुलगा लिहू शकतो. त्यामुळे मीडियमचा डिफरन्स नाहीये. हा डिफरन्स तुम्हाला बऱ्याच इतर ऑप्शन्स मध्ये जाणवेल जो हिस्ट्रीमध्ये नाहीये.
दोन्ही मिडियमची मुलं दोन्ही मिडियमचे कॅन्डिडेट हा ऑप्शनल सब्जेक्ट घेऊ शकतात. सो दिस इज ऑल अबाउट द फीचर्स ऑफ हिस्ट्री ऑप्शनल, की हिस्ट्री ऑप्शनल का घ्यावा याच्या पण फीचर्स जे ऍडव्हान्टेजेस आहेत ते आपण डिस्कस केले. परत एकदा आपण रिवाइज करूयात, आपण कुठले कुठले फीचर्स बघितले, काय हिस्ट्री ऑप्शनल घ्यायचा. तर पहिलं बघा काय जीएस ओव्हरलॅप मी सविस्तर डिस्कस केलंय की प्रिलिम्स मध्ये काय असतं, मेन्स मध्ये काय असतं आणि त्यांचा हिस्टॉरिकल लिंकेज, हिस्ट्रीची जी लिंकेज आहे त्यांच्याशी ते आपण डिस्कस केली. त्याच्यानंतर हेल्प इन एसे, एसे मध्ये आपल्या निबंधामध्ये हिस्टॉरिकल कॉन्टेक्स्ट जे असतात टॉपिकच्या त्याचं ते लिहिताना किंवा निबंध लिहिताना आपल्याला त्या कॉन्टेक्स्टचा कसा उपयोग होणार आहे ते आपण एक बघितलं. नंतर अंडरस्टँडिंग द करंट अफेअर्स, आत्ताचं करंट अफेअर्स समजून घेताना आपल्याला हिस्ट्री ऑप्शनलचा कसा उपयोग होणार आहे. नंतर इझी टू अंडरस्टँड, समजून घेणं इझी आहे हिस्ट्री ऑप्शनल. त्याचबरोबर स्टॅटिक इन नेचर मी सांगितलं, करंट अफेअर्सचा अभाव आहे, कुठल्याही प्रकारचं डायनॅमिझम या ऑप्शनल मध्ये नाही आहे. इंटरेस्टिंग इन नेचर, बघा आपल्याला इंटरेस्ट असतो या हिस्ट्रीचा, आपल्यामध्ये एक सुप्त एक आवड असते, त्याच्यामुळे सुद्धा हिस्ट्री ऑप्शनल करणं सोपं जातं. नंतर बघितलं आपण नो सब्जेक्ट स्पेसिफिक लँग्वेज, ठीक आहे, कुठलीही स्पेसिफिक लँग्वेज नाहीये हिस्ट्री ऑप्शनलला. नंतर नो पर्टिक्युलर एज्युकेशनल बॅकग्राऊंड इज रिक्वायर्ड, कोणत्याही प्रकारचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड, पर्टिक्युलर एज्युकेशनल बॅकग्राऊंड रिक्वायर्ड नाही आहे. त्याचबरोबर गायडन्स अवेलेबिलिटी, ठीक आहे, मार्गदर्शन अवेलेबल आहे या ऑप्शनलचं, ठीक आहे. देन मटेरियल अवेलेबिलिटी, मटेरियल अवेलेबल आहे बोथ द मीडियम्स, मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजेस मध्ये आपल्याला मटेरियल अवेलेबल आहे. त्याचबरोबर बघा सक्सेस रेशो चांगला आहे, मी आता उदाहरण दिलं श्रुती शर्मा यांचं, ऑल इंडिया रँक फर्स्ट UPSC 2021, सुटेबल फॉर बोथ द मीडियम्स, इंग्लिश आणि मराठी दोन्ही मीडियम मध्ये आपण इक्वली चांगलं लिहू शकतो. ठीक आहे, आता हे झालं फीचर्स सगळे आपण ते रिपीट केले. आता आपण जर का हिस्ट्री ऑप्शनल घ्यायचा म्हणून आपण मार्केटमध्ये गेलो, कोणाला विचारलं, समजा आपल्या काही सिनियर्सला विचारलं किंवा काही शिक्षकांना विचारलं किंवा अजून तुमच्या माहिती परिचयातल्या कोणत्या फ्रेंड्सला विचारलं, तर काही ज्यांना हिस्ट्री ऑप्शनल विषयी फार काही माहिती नसते त्यांच्या तोंडून काही येतं बघा हिस्ट्री विषय निगेटिव्ह, किंवा हिस्ट्रीमध्ये फॅक्ट्स खूप जास्त आहेत किंवा दिनांक खूप लक्षात ठेवायला लागतात. तर अशा बऱ्याचशा मिथ्स आहेत, म्हणजे मी त्यांना मिथ्स म्हणतो, तशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या मिथ्स आहेत, गैरसमज आहेत. ते काय काय आहेत ते बघूयात आणि मग त्याचं वास्तव काय आहे ते नक्की बघूयात आपण. ठीक आहे, बघा मिथ्स अँड रियालिटी, त्यामुळे आपण मिथ्स बघूयात. लॉट्स ऑफ क्रूड फॅक्ट्स, बघा असं म्हणतात की हिस्ट्रीमध्ये खूप फॅक्ट्स आहेत, एक हिस्ट्रीवरती आरोप केला जातो हिस्ट्रीमध्ये खूप जास्त फॅक्ट्स आहेत. लॉट्स ऑफ डेट्स अँड इयर्स, बघा खूप जास्त दिनांक सणावळी आपल्याला लक्षात ठेवायला लागतात, खूप वर्ष लक्षात ठेवायला लागतात, असाही एक आरोप हिस्ट्रीवरती होतो. लेंदी सिलेबस, हिस्ट्री ऑप्शनलचा सिलेबस फार लेंदी आहे, संपायला खूप आवड जातो असं एक म्हटलं जातं. आणि डिफिकल्ट टू स्कोर गुड मार्क्स, म्हणजे चांगले मार्क्स मिळवणं हे थोडंसं अवघड आहे असं म्हटलं जातं. ठीक आहे, हे सगळे काय आहेत, माझ्या मते हे सगळे गैरसमज आहेत. मग सर तुम्ही म्हणाल की सर वास्तव काय आहे, ठीक आहे, तर बघूयात आपण वन बाय वन. लॉट्स ऑफ गुड फॅक्ट्स असा एक आरोप केला जातो हिस्ट्री ऑप्शनल वरती. आता लक्षात घ्या की फॅक्ट्स पासून तुमची सुटका नाहीये, लक्षात घ्या. तुम्ही जीएस समजा फॉर एक्झाम्पल हिस्ट्री ऑप्शनल थोड्या वेळासाठी आपण बाजूला ठेवला आणि आपण जीएस चा विचार केला समजा, ठीक आहे, तर जीएस 2 मध्ये तुम्हाला आहे कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे, कॉन्स्टिट्यूशन मध्ये तुम्हाला 395 आर्टिकल आहेत. कॉन्स्टिट्यूशन वरती बेस्ड कुठलंही तुम्हाला आन्सर लिहायचं जर का झालं तर काही मिनिमम नंबर ऑफ आर्टिकल्स तुम्हाला माहितीच पाहिजेत. फॉर एक्झाम्पल समजा फंडामेंटल राईट झालं, त्याच्याशी संबंधित तुम्हाला जर का एखादं उत्तर लिहायचं झालं तर नक्कीच तुम्हाला काही आर्टिकल्स ही आलीच पाहिजेत, त्यांचा रेफरन्स तुम्हाला देता आला पाहिजे. तुम्ही जे अनालिसिस करताय त्याला तुम्ही त्या फॅक्टनी सपोर्ट केलेला पाहिजे. ठीक आहे, हे आपल्याला करायचंच आहे. याचा अर्थ काय, हे उदाहरण देऊन मी हेच सांगायचा प्रयत्न करतोय की फॅक्ट्स ह्या सगळीकडेच लागतात. इट्स नॉट अबाउट द हिस्ट्री ऑप्शनल ओनली. तुम्ही इतर कुठलाही ऑप्शनल घ्या, जीएसचा पार्ट घ्या, तुम्हाला फॅक्ट्स या थोडाफार करावाच लागतात. त्यामुळे हिस्ट्रीमध्ये काही फॅक्ट्स आहेत, याचा काही मला असं वाटतं मॉडरेशन करायचं गरज नाही. लॉट्स ऑफ डेट्स अँड इयर्स, ठीक आहे, खूप दिनांक वर्ष लक्षात ठेवायला लागतात, हा पण एक प्रकारचा मिथ आहे, गैरसमज आहे. आता समजा फॉर एक्झाम्पल त्याचं झालं तर समजा 1757 ला प्लासीची लढाई झालेली आहे आणि ब्रिटिशांनी बंगालमध्ये पाय आपले रोवलेले आहेत. आता 1757 हे जे इयर आहे किंवा प्लासीची लढाई आहे ती भारताच्या इतिहासात खूप सिग्निफिकंट आहे. त्यामुळे 1757 आपल्याला लक्षात ठेवायला लागेल. पण याचा अर्थ असा नाही की 1757 पासून 1947 पर्यंत जेवढ्या काही घटना झाल्या त्यांचे सगळे दिनांक तुम्हाला माहिती पाहिजेत, असं काही नाहीये. तुम्हाला दिनांकापेक्षा काय महत्वाचं आहे तर क्रोनॉलॉजी महत्वाची आहे, कालानुक्रम आपण
ज्याला म्हणतो ते महत्वाचं आहे. एक्झाम्पल द्यायचं झालं तर समजा एन्शियंट इंडियामध्ये बघितलं आपण तर वैदिक काळ, समजा सिंधू संस्कृती आहे, हडप्पा संस्कृती आपण ज्याला म्हणतो ती, त्याच्यानंतर वैदिक काळ आहे, त्याच्यानंतर महाजनपदांचा काळ आहे, त्याच्यानंतर मौर्यन काळ आहे, मौर्यांच्या नंतर मौर्योत्तर काळ आहे, त्याच्यानंतर गुप्त काळ आहे, हर्षवर्धन आहे. तर ह्या सगळ्या ही जी क्रोनॉलॉजी आहे ना, ही क्रोनॉलॉजी लक्षात ठेवायची गरज असते रादर दॅन इच अँड एव्हरी डेट अँड इयर. ठीक आहे. सो काही सिग्निफिकंट इयर्स तुम्हाला लक्षात ठेवायला लागतील. सगळ्याच्या सगळ्या डेट्स अँड इयर्स लक्षात ठेवायचा हा गैरसमज आहे, हे चुकीचं आहे. वास्तव हे नाही. आपल्याला कालानुक्रम किंवा क्रोनॉलॉजी लक्षात ठेवायची गरज आहे. पुढे बघा लेंदी सिलेबस. बरेच जण म्हणतात की लेंदी सिलेबस आहे. आता आपण हिस्ट्री ऑप्शनला थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूयात आणि इतर ऑप्शन्स काय आहेत ते बघूयात. ठीक आहे. तर इतर ऑप्शन्स मध्ये तुम्हाला काय बघता येईल बघा. तुम्ही जर इतर ऑप्शनचा थोडासा सिलेबस बघितला तर तुम्हाला असं लक्षात येईल की पेपर 1 जो आहे हा थेअरी आहे, पेपर 2 हा अप्लाइड आहे. जसं मगाशी मी सांगितलं की पेपर 1 हा थेअरी बेस्ड आहे, त्याच्यामुळे तुम्हाला थेअरी करायला लागेल. पेपर 2 मध्ये अप्लाइड आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये करंट अफेअर्सचं अपडेट तुम्हाला करायला लागेल, करंट अफेअर्स तुम्हाला ऍड करायला लागेल. ठीक आहे. त्यामुळे व्हर्च्युअली जर तुम्हाला दिसताना जरी तो सिलेबस छोटा दिसला तरी तुम्ही त्याच्यामध्ये जर करंट अफेअर्स जर का मिळवलं तर हिस्ट्री ऑप्शनल एवढाच तो सिलेबस होतो. आणि अजून एक लक्षात घ्या की हिस्ट्री ऑप्शनल तुम्ही जर का सिलेबस बघितला तो तुम्ही त्या लेंथ कडे जाऊ नका. तुम्ही लेंथ ती बघितली आणि एखादा छोटा ऑप्शनल बघितला तो नक्कीच हिस्ट्री ऑप्शनल तुम्हाला मोठा वाटेल, पण तुम्ही त्या ऑप्शनल मध्ये करंट अफेअर्स ऍड करा. त्याची साईज हिस्ट्री ऑप्शनल एवढीच आहे. फक्त याची आपल्याला जाणीव कधी होते जेव्हा आपण ऑप्शनल करावा लागतो तेव्हा. आपण तो ऑप्शनल घेतलेला असतो छोटा आहे म्हणून, पण नंतर करंट अफेअर्स त्याच्यामध्ये ऍड केले की ते हिस्ट्री ऑप्शनल एवढंच होतं. ऑन द कॉन्ट्ररी हिस्ट्री ऑप्शनल हा स्टॅटिक आहे, त्याच्यामध्ये करंटचं अपडेट नाहीये काही. हिस्ट्रीचा सिलेबस वाटत जरी जास्त असला तरी तो एकदा जर का नीट झाला तर तुम्हाला परत काहीच करायचं नाही. तुम्ही आज एक्झाम द्या, पुढच्या वर्षी एक्झाम द्या, त्याच्या पुढच्या वर्षी एक्झाम द्या, त्याच्यात काहीही बदलणार नाही. मौर्यन साम्राज्य जे असेल आज ते पण उद्याच असणार आहे, परवा पण तेच असणार आहे. त्याचा डेटा बदलणार नाही, त्याचा कंटेंट बदलणार नाहीये. ठीक आहे. पण हे तुम्हाला इतर ऑप्शनलला नाहीये. सगळेच ऑप्शनल चांगले आहेत, परंतु मी हिस्ट्री ऑप्शनलचे ऍडव्हान्टेज सांगत आहे. त्यामुळे हा एक महत्वाचा पार्ट आहे की स्टॅटिक इन नेचर, ॲब्सेन्स ऑफ करंट अफेअर्स. त्यामुळे लेंथ जरी मोठी वाटत असली तरी ती सगळ्याच ऑप्शनलची तसंच तेवढाच तो इक्वली व्हास्ट सगळेच ऑप्शनल असतात. अजून एक लॉजिकली तुम्ही कारण लक्षात घ्या की समजा युपीएससी आणि एमपीएससीनी ऑप्शनल आणलेले आहेत आणि आता ऑप्शनल आपल्याला अभ्यास करायचा आहे. तुम्हाला असं वाटतं का की युपीएससी आणि एमपीएससी वेगवेगळ्या ऑप्शन्स मध्ये डिस्क्रिमिनेशन करेल? असं वाटतं का तुम्हाला की युपीएससी आणि एमपीएससीला साधारणतः ह्या पर्टिक्युलर ऑप्शन्स मधलेच कॅन्डिडेट पाहिजेत, हिस्ट्री मधले नको, असं काही आहे का? असं काही नाहीये. सगळे ऑप्शनल पब्लिक सर्व्हिस कमिशनला सेमच आहेत. ठीक आहे. त्यांना सगळ्याच ऑप्शनल म्हणून कॅन्डिडेट्स पाहिजेत. त्यामुळे कुठला एखाद्याचा सिलेबस मोठा करायचा, एखाद्याचा छोटा करायचा असं काही नाही. आणि हिस्ट्री ऑप्शनलचा जो ऑप्शनलचा सिलेबस आहे तो मोठा वाटण्याचं कारण एक अजून असं आहे की तो खूप जुना ऑप्शनल आहे आणि त्याचा सिलेबस आहे तो एकदम क्लिअरली नीट ड्राफ्ट केलेला आहे, फाईनली ड्राफ्ट केलेला आहे. त्यामुळे तो आपल्याला मोठा वाटतो. ठीक आहे. सगळेच ऑप्शनल लक्षात ठेवा की सगळेच ऑप्शनल हे इक्वली व्हास्ट असतात. तुम्ही कुठलाही ऑप्शनल घ्या. पुढचा आरोप होतो डिफिकल्ट टू स्कोर गुड मार्क्स. हे तर पूर्णपणे चुकीचं आहे. आपण बघितलं आता की 2021 ची जी मेन झाली, 2022 ला ज्याचा रिझल्ट लागलेला आहे त्याच्यामध्ये श्रुती शर्मा या ऑल इंडिया रँक फर्स्ट त्यांना मिळालेला आहे. त्यांचा हिस्ट्री ऑप्शनल आहे. ठीक आहे. याचा अर्थ काय की हिस्ट्री ऑप्शनल स्कोरिंग आहे. स्कोरिंग असल्याशिवाय ते होणारच नाही. त्याचबरोबर आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे की युपीएससीला दरवर्षीच बरेचसे कॅन्डिडेट हे हिस्ट्री ऑप्शनल घेऊन पास होतात. एमपीएससीला आधी जेव्हा ऑप्शनल चा पॅटर्न होता त्यावेळेला पण हिस्ट्री घेऊन बरेच कॅन्डिडेट हे पास झालेले आहेत. त्यामुळे हिस्ट्री ऑप्शनल मध्ये चांगले मार्क्स येत नाही हा समज चुकीचा आहे, हा गैरसमज आहे. वास्तव तसं नाही. सो आता आपण हे बघितलं की काही मिथ्स बघितल्या आणि त्याचं नक्की वास्तव काय, वास्तविक स्वरूप काय त्याचं ते आपण थोडंसं बघितलं. आता हिस्ट्री ऑप्शनलचे फीचर्स बघितले आपण. ठीक आहे. त्याच्या मिथ्स अँड रियालिटीज बघितल्या. आता तुम्ही म्हणाल की नक्की स्कोर कसा करायचा. मला एक त्रिसूत्री सांगायचे ज्याच्याने हिस्ट्री ऑप्शनला आपण स्कोर चांगला करू शकतो. बघा प्रॉपर गायडन्स. हिस्ट्री ऑप्शनला आपला प्रॉपर गायडन्स असण्याची गरज आहे. गायडन्स शिवाय ते डायरेक्शन लेस होतं. ठीक आहे. सो डायरेक्शन विथ डायरेक्शन मेन स्ट्रीम मध्ये आपल्याला अभ्यास करायचा असेल तर नक्कीच गायडन्स हा महत्वाचा आहे. नंतर सफिशियंट एफर्ट्स. तुम्ही जो कंटेंट वाचणार आहात तो तुम्ही कसा बिल्ड करणार आहात, नक्की नोट्स कशा करणार आहात. ठीक आहे. तो त्याच्या 6 संकल्पना तुम्हाला किती कळल्या आहेत. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी आहेत या तुमच्या इंडिव्हिज्युअल एफर्ट्स वरती अवलंबून आहेत. त्यामुळे तुम्ही सफिशियंट अमाऊंट ऑफ एफर्ट्स हे टाकले पाहिजेत.
आणि तिसरी जी महत्वाची गोष्ट आहे ती आन्सर रायटिंग प्रॅक्टिस. आता जो तुम्ही कंटेंट जो बिल्ड केलेला आहे तो तुम्हाला पेपरवर किती उतरवता येतोय ह्याच्यावरती पण तुमचे मार्क्स अवलंबून आहेत. त्यामुळे लक्षात घ्या की प्रॉपर गायडन्स, सफिशियंट एफर्ट्स आणि आन्सर रायटिंग प्रॅक्टिस या 3 सूत्रांनी तुम्ही हिस्ट्री ऑप्शनल मध्ये स्कोअर करू शकता. ओके, ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल सर झालं हिस्ट्री ऑप्शनलचे आम्हाला फीचर्स काय आले, ठीक आहे, त्याचा मिक्स रियालिटी काय आला, मार्क्स कसे मिळवायचे काय आले, मग आता कंटेंट तो करायचा कुठून, नक्की वाचायचं काय, नक्की कुठली पुस्तकं वापरायची, रेफरन्स बुक्स कोणती वापरायची ते आपण थोडक्यात बघूयात. बघा, बुक लिस्ट तयार करताना मी 2 मुद्दे लक्षात घेतलेले आहेत की हिस्ट्रीचे संबंधित भरपूर पुस्तकं मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. माझा प्रयत्न हा आहे की कमीत कमी पुस्तकं तुम्हाला सांगायची, ठीक आहे. सांगायला आपण भरपूर सांगू शकतो पण आपल्याला कमीत कमी पुस्तकं सांगायची आहेत. आणि दुसरा मुद्दा असा आहे की मला अशी पुस्तकं सांगायची होती जी आपल्याला इंग्लिश आणि मराठीमध्ये दोन्हीमध्ये अवेलेबल आहेत, ठीक आहे. फक्त इंग्लिशमध्ये अवेलेबल असलेली भरपूर पुस्तकं आहेत पण मराठीमध्ये सुद्धा समान दर्जाची पुस्तकं अवेलेबल कोणती अवेलेबल आहेत त्यानुसार मी ही बुक लिस्ट तयार केलेली आहे. त्यामुळे इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये असणारी बुक्स मी इथं घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. चला बघूयात 1 बाय 1 नक्की कुठली पुस्तकं आपल्याला वापरायची आहेत. बघा, पेपर 1 मध्ये आपल्याला एन्शियंट इंडिया आहे, प्राचीन भारताशी संबंधित कुठली बुक्स मी इथं सांगितलेत. बघा, फर्स्ट आहे ते 11th एनसीईआरटी ओल्ड अँड न्यू सिलेबस. आता पूर्वीचा जो सिलेबस आहे ओल्ड सिलेबस आणि न्यू सिलेबस या दोन्हीशी संबंधित जे 11वीचं एन्शियंट इंडियाचं जे एनसीईआरटी आहे ते तुम्हाला करावं लागेल. यांनी काय होणार आहे की तुमचा एक फाउंडेशन बेस तयार होणार आहे. तुम्ही कुठल्याही बॅकग्राऊंडचे असा, ठीक आहे, तुम्ही हा हिस्ट्री ऑप्शनल घेतला त्याच्यानंतर हे 2 एनसीईआरटी जर का वाचले तर तुमचं बॅकग्राऊंड, तुमचं फाउंडेशन हे स्ट्रॉंग होणार आहे, बेसिक स्ट्रॉंग होणार आहे. त्याच्यानंतर इग्नूचं बीएचं मटेरियल, ठीक आहे, इग्नूचं बीएचं मटेरियल, इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीचं बीएचं जे मटेरियल आहे त्याच्यामध्ये एन्शियंट इंडियाच्या साधारण 8-9 बुकलेट्स आहेत त्या तुम्हाला कराव्या लागतील. त्याच्यानंतर अर्ली इंडिया बाय रोमिला थापर हे बुक आहे बघा, इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये अवेलेबल आहे. अर्ली इंडिया बाय रोमिला थापर, ठीक आहे. हे तीन जे कंटेंट आहे, हे 3 जे पुस्तकं आहेत किंवा 3 जे रेफरन्स बुक्स आहेत या तुमच्या एकदा झाल्या, एन्शियंट इंडिया तुमचं एकदा स्ट्रॉंग झालं की हे 4थं पुस्तक वापरू शकता तुम्ही. किंवा हे 3 फक्त केले तुम्ही रेफरन्स बुक आणि 4th नाही केलं तरी चालणार आहे. परंतु बरेच जण उपिंदर सिंगचं हे पुस्तक वाचायला सांगतात म्हणून मी ते रेफरन्स बुक म्हणून घेतलेलं आहे. अ हिस्ट्री ऑफ एन्शियंट इंडिया, एन्शियंट अँड अर्ली मिडिवल इंडिया बाय उपिंदर सिंग, ठीक आहे. हे 3 बुक्स तुमची जेव्हा स्ट्रॉंग होतील, हा जो कंटेंट आहे त्याच्यामध्ये तुमची थोडीशी मास्टरी येईल, त्यानंतर हे पुस्तक तुम्ही वाचू शकता. त्याच्यानंतर बघा, 5वं जे दिलेलं आहे बुक मी ते मॅपिंगशी संबंधित आहे. बघा, आपल्याला पेपर 1 मध्ये जे एन्शियंट इंडिया आहे त्यातला जो पहिला क्वेश्चन असतो तो मॅपिंगचा असतो. पेपर 1 मगाशी सांगितलं जसं 250 मार्क्सचा पेपर 1 आहे, त्याच्यातला जो पहिला क्वेश्चन असतो तो मॅपिंगशी संबंधित असतो. मी हे युपीएससीचा पॅटर्न सांगतोय. जर का एमपीएससी मध्ये तो तसाच फॉलो झाला तर नक्की तसंच होणार आहे की पेपर 1 ला पहिला जो क्वेश्चन आहे तो मॅपिंगचाच येणार आहे. तर हा जो मॅपिंगचा क्वेश्चन आहे हा खूप स्कोरिंग आहे. 50 मार्क्सचा तो क्वेश्चन आहे. 50 मार्क्स पैकी तुम्ही 45-46 आउट ऑफ पण मार्क्स घेऊ शकता. तर त्या संदर्भात ही 2 पुस्तकं सांगितली आहेत मॅपिंगची. मी स्पेक्ट्रम पब्लिकेशनचं एक बुक आहे आणि एन्सेम्बलचं आहे, तुम्हाला आवडेल ते तुम्ही घेऊ शकता आणि मॅपिंग त्यातून करू शकता. सो दिस इज ऑल अबाउट एन्शियंट इंडिया. मिडल इंडियाची कुठली बुक्स पाहिजेत आपल्याला, म्हणजे रेफरन्स बुक काय काय आहेत बघा. 11th एनसीईआरटी आहे ओल्ड आणि न्यू सिलेबसचं, ठीक आहे. यांनी पण काय होणार आहे, मिडेवल इंडियाशी संबंधित तुमचा जे फाउंडेशन आहे, बेसिक्स जे आहे ते स्ट्रॉंग होणार आहे. पुढे बघा, परत इग्नूचं बीएचं मटेरियल आहे, ठीक आहे, ते महत्वाचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर अर्ली इंडिया बाय सतीशचंद्र व्हॉल्यूम 1 and 2, मिलेवल इंडिया बाय सतीशचंद्र व्हॉल्यूम 1 and 2 हे पण बघा पुस्तक आहे, ते इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये अवेलेबल आहे आपल्याला. बेसिकली हे पॉलिटिकल हिस्ट्री जी आहे, राजकीय जो इतिहास आहे मिडेवल इंडियाचा, मध्ययुगाचा, तो करण्यासाठी ही दोन्ही पुस्तकं चांगली आहेत. त्याच्यानंतर या ज्या थर्ड बुक मध्ये सोसायटी आणि कल्चरचा थोडासा पार्ट मिसिंग आहे, जो आपल्याला या पुढच्या पुस्तकांनी कव्हर होणार आहे. ऍडव्हान्स स्टडी इन हिस्ट्री ऑफ मिडेवल इंडिया व्हॉल्यूम 3 JL मेहता, हे जे पुस्तक आहे या पुस्तकाने आपला कल्चर आणि सोसायटी मिडेवल इंडियाचं चांगलं होणार आहे. सो हे जे मटेरियल आहे मोर दॅन सफिशियंट आहे. आता ह्याच्या पलीकडे पण मी मगाशी म्हणलं तसं भरपूर पुस्तकं अवेलेबल आहेत, परंतु आपल्याला कमीत कमी पुस्तकं वापरायची आहेत आणि मॅक्झिमम आपला रिझल्ट काढायचा आहे, म्हणजे मिनिमम बुक्स मॅक्झिमम रिव्हिजन, ठीक आहे, हे आपलं सूत्र असलं पाहिजे.
पेपर 2 बघूयात आता. पेपर 2 मध्ये नक्की कुठल्या बुक्स आपल्याला करायच्यात बघा. पहिलं बुक जे दिलं परत एनसीईआरटी ओल्ड अँड न्यू सिलेबस. ठीक आहे, याने आपलं काय होणार आहे, बेसिक स्ट्रॉंग होणार आहे, फाउंडेशन स्ट्रॉंग होणार आहे. त्याच्यानंतर इंडियाज स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स बाय बिपिन चंद्रा, हे पण बुक आहे. याच्यामध्ये फ्रीडम स्ट्रगलचा जो फ्लो आहे तो एकदम छान दिलेला आहे. तुम्हाला साधारण 1857 पासून जे पुढचे जे पूर्ण पानं फ्रीडम स्ट्रगल जी आहे एकदम छान त्याच्यामध्ये दिलेली आहे. त्याच्यानंतर अ लुक ॲट मॉडर्न इंडियन हिस्ट्री बाय ग्रोवर मेहता, हे पुस्तक इंग्लिश मराठीमध्ये अवेलेबल आहे. वरचं जे बिपिन चंद्रांचं आहे ते पण मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये अवेलेबल आहे. ग्रोवर मेहता यांचं पुस्तक चांगलं आहे. हे 2-3 जे रेफरन्स आहेत एवढी जरी केली तरी मॉडर्न इंडियाचा सगळा अभ्यास होणार आहे. त्याचबरोबर चौथं पुस्तक आहे बघा, फॉर्म प्लासी टू पार्टिशन अँड आफ्टर बाय शेखर बंदोपाध्याय, हे जे बुक आहे ते पण तुम्ही वापरू शकता. मला असं वाटतं की पहिले 3 रेफरन्स बुक्स मोर दॅन सफिशियंट आहेत, पण एखाद्याला वाटलं नाही मला वेळ आहे त्याच्यानंतर मला वाचायचंय काहीतरी, तर हे पण एक बुक बरेच जण रेफरन्स बुक म्हणून सांगतात. ठीक आहे, तर ते 4th बुक पण तुम्ही वापरू शकता. आता हे झालं मॉडर्न इंडिया विषयी, फ्रीडम स्ट्रगल विषयी. आता भारत स्वतंत्र झाला 1947 ला, आणि त्याच्यानंतरचा सुरुवातीचे काही वर्ष आहेत ज्याला आपण पोस्ट कॉलोनियल इरा म्हणतो. ठीक आहे, की भारताच्या स्वातंत्र्य उत्तर ज्याला म्हणतो आपण काळ, तर त्या संबंधात हे 5वं पुस्तक दिलेलं आहे मी बघा, इंडिया सिन्स इंडिपेंडन्स बाय बिपिन चंद्रा. हे पण मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये अवेलेबल आहे. ठीक आहे, हे पुस्तक खूप बल्की आहे, पण यातला सगळे टॉपिक्स आपल्याला करायचे नाहीयेत, त्यातले काही सिलेक्टेड टॉपिक्स फक्त तुम्हाला करायचे आहेत. ही बुक लिस्ट आहे, अशी बुक लिस्ट आहे आपली मॉडर्न इंडियाची. बघा पुढे वर्ल्ड हिस्ट्रीसाठी काय रेफरन्स बुक्स आहेत ते इथे मी 2 बुक्स सांगितले आहेत. अ हिस्ट्री ऑफ मॉडर्न वर्ल्ड बाय जैन अँड माथुर, हे जे बुक आहे हे पण मराठी इंग्लिश दोन्हीमध्ये अवेलेबल आहे. ठीक आहे, आणि मोर ऑर लेस हिस्ट्री आपला जो ऑप्शनल आहे त्याच्या सिलेबसची थोडंसं सुसंगत असं पुस्तक आहे ते. त्याच्यानंतर अ हिस्ट्री ऑफ द मॉडर्न वर्ल्ड अँड आउटलाईन बाय रंजन चक्रवर्ती, हे पण इंग्लिश मराठीमध्ये अवेलेबल आहे. या 2 बुक्स पैकी कोणतंही एक बुक जरी तुम्ही वापरलात तरी इट इज मोर दॅन सफिशियंट. परत एकदा सांगतो की मटेरियल तुम्ही जेवढं कमी वापराल त्याचं जेवढं जास्तीत जास्त ते रिवाइज कराल तेवढं चांगलं. तुम्ही जेवढी जास्त पुस्तकं वाचणार, रिव्हिजन कमी करणार, तेवढे मार्क्स कमी येणार. जेवढी पुस्तकं तुम्ही कमी वाचणार, रिव्हिजन तुम्ही जेवढी जास्त करणार तेवढे मार्क्स जास्त येणार. सो दिस इज ऑल अबाउट रेफरन्स बुक्स. आपल्याला कुठले संदर्भ साहित्य पुस्तकं कुठली वापरायचे ते. आणि इन्फिनिटी मध्ये आपण साधारणतः 4 सप्टेंबर पासून एक हिस्ट्री ऑप्शनलची बॅच सुरू करत आहोत. त्या संदर्भात मी इथं काही माहिती दिलेली आहे बघा. बॅचेस स्टार्टिंग फ्रॉम 5 सप्टेंबर, 5 सप्टेंबर पासून आपली बॅच सुरू होतीये. त्याच्यानंतर इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये ती अवेलेबल असणार आहे. ठीक आहे, मटेरियल दोन्ही इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये दिले जाईल. त्याच्यानंतर कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हरेज ऑफ द सिलेबस, आपण जे म्हणतोय फार लेंदी वगैरे वगैरे, तर बघूयात आपण किती लेंदी आहे आणि काय, आपण सगळा पूर्ण करूयात. 100% हिस्ट्री ऑप्शनलचा सिलेबस जो आहे तो आपण पूर्ण करूयात. कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हरेज आहे सिलेबसचं. त्याच्यानंतर बघा प्रिंटेड नोट्स, आपण क्लासमध्ये प्रिंटेड नोट्स पण देणार आहोत. ठीक आहे, आपला जो आजचा टॉपिक आहे, समजा फॉर एक्झाम्पल आज आपण मौर्यन काळ घेतला किंवा महाजनपदांचा काळ घेतला, तर त्याचं एक तुम्हाला एक A4 शीट मध्ये तुम्हाला एक काही टॉपिकचा कंटेंट दिला जाईल. ठीक आहे, तो तुम्हाला शिकवला जाईल, तर डिस्कस केला जाईल. त्याच्यानंतर काही क्वेश्चन आन्सर्स पण दिले जातील प्रिंटेड. त्यानंतर क्लासरूम डिक्टेशन अँड एक्सप्लेनेशन, क्लासरूम मध्ये काही डिक्टेशन अँड एक्सप्लेनेशन पण दिला जाईल व्हॅल्यू एडिशन साठी किंवा आन्सर एनरिचमेंट ज्याला म्हणतो आपण, त्यासाठी काही कंटेंट दिलं जाईल. त्याचबरोबर एक्झॉस्टिव्ह मॅपिंग प्रॅक्टिस, मी जसं मगाशी म्हणलो मॅपिंग हा खूप मॅपिंगचा जो क्वेश्चन आहे खूप स्कोरिंग आहे. 50 पैकी तुम्ही साधारण 45-46 इव्हन आउट ऑफ सुद्धा मार्क्स देतात त्यामध्ये घेऊ शकता. त्यामुळे मॅपिंगची आपल्याला चांगली प्रॅक्टिस करायची आहे. देन रेग्युलर टेस्ट फॉलोड बाय डिस्कशन, जोपर्यंत तुम्ही आन्सर रायटिंग करत नाही तोपर्यंत तुम्हाला मार्क्स येत नाहीत. नुसता कंटेंट बिल्ड करून काही गोष्टी लक्षात ठेवून आपल्याला मार्क्स येणार नाहीत. ते तुम्ही पेपरवर कसं उतरवता, तुम्ही कसं तो कंटेंट रिप्रोड्यूस करता पेपरवर, ते फार महत्वाचं आहे. त्यामुळे आपल्याला टेस्ट द्यायचे आहेत, आपल्या रेग्युलर टेस्ट होणार आहेत आणि रेग्युलर त्याचं टेस्ट झाल्यावरती डिस्कशन पण होणार आहे. सो दिस इज ऑल अबाउट आवर बॅच. 5 लक्षात ठेवा, परत एकदा सांगतो, 5 सप्टेंबर पासून आपली बॅच सुरू होतीये. मराठी इंग्लिश दोन्हीमध्ये ती अवेलेबल असणार आहे. आपण कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हरेज करणार आहोत सिलेबसचं. प्रिंटेड नोट्स, क्लासरूम डिक्टेशन, एक्सप्लेनेशन देणार आहोत, प्लस एक्झॉस्टिव्ह मॅपिंग प्रॅक्टिस करून घेणार आहोत आणि रेग्युलर आपल्या टेस्ट होतील आणि त्याच्या मागे डिस्कशन पण होईल. सो दिस इज ऑल अबाउट द बॅच वी आर गोइंग टू कंडक्ट. सो थँक्यू व्हेरी मच फॉर तुम्ही आजचं आपलं जे सेशन आहे ते अटेंड केलं त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. नेक्स्ट टाइम आपण भेटणार आहोत, त्याच्यामध्ये आपण सिलेबस एक डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. त्याचबरोबर आपण ऑप्शनलचे काही डेमो लेक्चर्स टाकणार आहोत,
जेणेकरून तुम्हाला कळेल की आपण बॅचमध्ये नक्की कसं करणार आहोत किंवा कसे पुढे जाणार आहोत, आपण तो सिलेबस कसा कव्हर करणार आहोत, हे सगळं आपल्याला कळेल. त्यामुळे भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच. मी सागर नगरकर तुमच्या सगळ्यांचं धन्यवाद म्हणतो. थँक्यू व्हेरी मच.